एखाद्या व्यक्तीला तुम्ही काय करायचं ते करा, पण त्याचा सन्मान राखा. चंद्रकांत दादांनी तुम्हाला पेढा भरवला होता आणि सांगितलं होतं शेवट गोड तर सगळं गोड. मग हे गोड तुमच्यासोबत का झालं? चंद्रकांत दादांनी ते गोड बोलले पण तिखट केलं. चंद्रकांत पाटलांचा तुमच्यावरती राग होता का? हेच तर काल स्पष्ट झालं. त्यांनी राग नाही, त्यांना रागत होतं, पण त्यांनी तो घात केला. त्याचं दुःख आहे. नेमकं काय घडलं होतं? म्हणजे तुमच्या मेहुण्यांवरती पण एक कारवाई झाली होती. हा सगळा कौटुंबिक दबाव टाकण्याचा प्रयत्न होता? खरं तर तेव्हा मला चंद्रकांत दादा पाटील बोलले, अरे त्याच्याशी माझा संबंध नाही. पण आज मला एक वर्षाने जाणवते की जर एवढा त्यांनी माझ्यासोबत हा घात केला तर कदाचित त्याच्यामध्ये त्यांचा हात असू शकतो. सगळं काही पक्षासाठीच म्हणून काम करत असतात, त्यांना काय सांगाल? आता मोठे मोठे नेते पण खोटं आश्वासन द्यायला लागल्यात, हेच ते स्पष्ट झालेलं आहे. एखादा पदार्थ चांगला करायचा असेल तर त्याला तडका दिला जातो आणि त्या तडक्यामध्ये जिरी मोहरीसोबत कढीपत्ताही टाकला जातो. जेवताना ताटात जेव्हा आपण हा पदार्थ वाढून घेतो त्यावेळेस त्यातला कढीपत्ता अलगद बाजूला केला जातो. काल ज्या भाजपच्या याद्या जाहीर झाल्या त्या याद्या जर बघितल्या तर त्यामध्ये सुद्धा भाजपने जो तडका दिला आहे आणि त्याला चव येण्यासाठी जो कढीपत्ता आत्तापर्यंत भाजप वापरत होतं तो कढीपत्ता सहज अलगद बाजूला गेला आहे. हा कढीपत्ता कोण आहे भाजपनं तडक्यातनं बाजूला केलेला? तर भाजपसाठी झटणारे, अहोरात्र मेहनत घेणारे निष्ठावान भाजपचे कार्यकर्ते. या निष्ठावान कार्यकर्त्यांना कढीपत्त्यासारखं बाजूला केल्यानंतर अनेकांनी पक्षशिस्तीच्या नावाखाली बोलणं किंवा बंडखोरी करणं याला नापसंती दर्शवली. परंतु पुण्यामध्ये मात्र काही कार्यकर्ते जे आहेत ते या सगळ्या परिस्थितीच्या विरोधामध्ये ठामपणे उभे राहिले आणि ते बोलले नव्हे तर त्यांनी निर्णय घेतला. त्यातलेच एक आहेत अमोल बालवडकर. आज आसपासच्या किरण या कार्यक्रमामध्ये आपण अमोल बालवडकरांशी बोलणार आहोत. नमस्कार. नमस्ते ताई. मी आत्ता बोलताना कढीपत्त्याचं उदाहरण दिलं. भाजपने खरंच तुमच्यासारख्या सगळ्या निष्ठावान कार्यकर्त्यांचा कढीपत्ता केला असं तुम्हाला वाटतं? हो का, शेवटी पक्ष नेतृत्वाला निश्चितपणे अनेक कार्यकर्त्यांमधनं एका उमेदवाराला तिकीट द्यायचं असतं किंवा जेव्हा वेळ येते तेव्हा अनेक जण प्रत्येक जागेमध्ये इच्छुक असतात आणि त्यातनं खरं तर त्यांची पण परीक्षा असते की यातनं कोणाला द्यायचं, मग बाकीच्यांची नाराजी. पण मला असं वाटतं की या भागामध्ये मी जे काही काम केले गेल्या 10-11 वर्षामध्ये भारतीय जनता पक्षामध्ये, या देशाचे लाडके पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांना पाहून मी भारतीय जनता पक्षामध्ये एक कार्यकर्ता म्हणून काम सुरू केलं आणि आजपर्यंतचा प्रवास माझा आहे. त्यातून मला असं वाटतं की निश्चितपणे माझ्यासारख्या कार्यकर्त्यावरती मला अलगद बाजूला केलं. अलगद बाजूला कढीपत्ताही तसाच अलगद बाजूला. अलगद म्हणण्यापेक्षा एकदम काठावरती आणून, म्हणजे कुठलीही संधी न देता षड्यंत्र रचून की बाबा हा राजकारण संपला पाहिजे आणि भाजपच्या, मला देशातल्या राज्यातल्या काही प्रॉब्लेम नाही आहे, मला भाजपच्या पुणे शहराच्या नेतृत्वाने माझ्यासोबत घात केलेला आहे. या भागामध्ये तुम्ही जेव्हा काम चालू केलं तेव्हा भाजपची परिस्थिती ही काय होती? म्हणजे मध्यंतरी मला आठवतं आहे की भाजपनं एक सदस्यता अभियान राबवलं होतं, तर तुम्ही खूप मोठा लीड घेतला होता कोथरूडच्या सगळ्या भागामध्ये. तो अनुभव काय होता? इथलं काम सुरू केलं तेव्हाची भाजप आणि तुम्ही काम सुरू केल्यानंतर कुठपर्यंत आणून ठेवलं? 2014मध्ये भारतीय जनता पक्षाचं सदस्य नोंदणी अभियान होतं. मी एका प्रेरणेने माननीय नरेंद्रजी मोदी यांच्याकडे पाहून, माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्याकडे पाहून भारतीय जनता पक्षामध्ये मेधाताई कुलकर्णी असतील, आमचे बापट साहेब असतील, रावसाहेब दानवे असतील, यांच्याकडे पाहून काम सुरू केलं. त्यांनी आशीर्वाद दिले आणि झोकून देऊन काम केलं. सदस्य नोंदणी एका कार्यकर्त्याला सांगितलं होतं, कोण 500 कर, 1000 कर, 200 कर, त्याच्या याच्यापर्यंत. पण एखादं काम करायचं तर झोकून देऊन करायचा स्वभाव असल्यामुळे मी जवळपास 50,000 सदस्य केले संपूर्ण पुणे शहरात. असं नाही की माझ्याच प्रभागातून, कारण एवढे सदस्य सापडणार. तेव्हा माझा पहिल्यांदा प्रदेशाध्यक्षांकडून सत्कार झाला किंवा तो काम चांगलं आहे, मला एक पुष्पगुच्छ. एखाद्या कार्यकर्त्याला काय लागतं? ॲप्रिशिएशन पाहिजे. तोच त्याचा मोठं त्याच्यासाठी खूप आहे. मग माझ्या बाबतीत माझं ॲप्रिशिएशन तर सोडा, तर मला त्या ठिकाणी संपवण्याचा, मला नगरसेवक पद देणं, मला शब्द दिले महापौर स्टँडिंगचे, ते तर लांब सोडा, मला तिकीट पण नाही दिलं नाही उमेदवारीचं. हे मला ॲप्रिशिएशन तर सोडा, मला संपवण्याचा प्रयत्न केला. खरं तर गेल्या काही वर्षामध्ये तुम्ही या भागामध्ये जेव्हा काम केलं, सक्षमपणे काम केलं, संघटना बांधणी केली, म्हणजे केवळ राजकीय हे केलं नाही तुम्ही, तर संघटना बांधली आणि त्यानंतर विधानसभेसाठी सुद्धा तुम्ही इच्छुक होता आणि तुम्ही कॅपेबल होता.
पण त्याही वेळेस तुम्हाला बाजूला केलं गेलं चंद्रकांत पाटलांना या ठिकाणाहून पुन्हा उमेदवारी देण्यासाठी. त्यावेळेस तुम्हाला बाजूला करताना तुमच्या सोबत नेमकं काय घडलं होतं? म्हणजे तुमच्या मेहुण्यांवरती पण एक कारवाई झाली होती. हा सगळा कौटुंबिक दबाव टाकण्याचा प्रयत्न होता? खरं तर तेव्हा मला चंद्रकांत दादा पाटील बोलले, अरे त्याच्याशी माझा संबंध नाही. पण आज मला 1 वर्षाने जाणवते की जर एवढा त्यांनी माझ्यासोबत हा घात केला तर कदाचित त्याच्यामध्ये त्यांचाच हात असू शकतो. पण बघा, प्रत्येक कार्यकर्ता खाली काम करत असतो. पक्षाचे जे काही सूचना येईल आपल्या नेत्यांना निवडून देण्यासाठी प्रयत्न करत असतो. आणि पक्ष बघा, स्वतःला मोठं म्हणून घेण्यात काही अर्थ नाही आहे. भारतीय जनता पक्ष निश्चितपणे कार्यकर्त्यांमध्ये वाढलेला पक्ष आहे. देशाचे आणि राज्याचे जे नेतृत्व आहे त्यांच्याकडे पाहून नागरिक मतदान करतात आणि अशा वेळेला उत्साहाने कार्यकर्ता पण खाली काम करतो. तसंच मी एक कार्यकर्ता म्हणूनच काम केलं आणि ठीक आहे, माझं थोडं काम असेल जास्त, पण निश्चितपणे याच्यामध्ये या देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांचा भारतीय जनता पक्षाच्या या उदयामध्ये निश्चितपणे सिंहाचा वाटा आहे. तुम्ही देशाच्या नेतृत्वाबद्दल अजूनही तुमच्या मनामध्ये आदर आहे, राज्याच्या नेतृत्वामध्ये तुमच्या मनाबद्दल आदर आहे. स्थानिक पातळीवरती मग काय तुमचं फिसकटत होतं किंवा काय जुळत नव्हतं की आज ही वेळ तुमच्यावर आली? खरं तर मला असं वाटतं की याचं उत्तर या शहराच्या नेतृत्वाने दिलं पाहिजे. कारण मी माझं उत्तर या निवडणुकीमध्ये विजय होऊन देणार आहे आणि या लढ्यामध्ये या भागातली जनता माझ्यासोबत आहे आणि ही लढाई एक कार्यकर्ता आणि नेता या विचाराची आहे की नेता जिंकतोय का कार्यकर्ता जिंकतोय. पण ह्या ज्या गोष्टी तुमच्यासोबत ज्या झाल्या आणि तुम्ही जो शेवटच्या क्षणाला, म्हणजे तुम्हाला तो वेळही दिला नाही, पण शेवटच्या क्षणाला अजित पवारांनी तुम्हाला AB फॉर्म दिला, हे कसं जमलं? म्हणजे हा विश्वास लगेच अजित पवारांना कसा वाटला किंवा तो पटकन निर्णय कसा घेतला? अनेक भाजपचे कार्यकर्ते जे आहेत, पक्षशिस्त म्हणजे ती जे एक आहे ना, राष्ट्र प्रथम, नंतर पक्ष आणि शेवटी मी, या विचारधारेवरती चालणारा तुम्ही ज्या पक्षात होता तो पक्ष होता आणि त्यामुळं अनेक कार्यकर्ते जे तुमच्यासारखे अन्याय झाला आहे ते गप्प बसतायत, बोलायला नको म्हणतात, काही ठिकाणी आक्रोश व्यक्त केला. तुम्ही हा पटकन निर्णय कसा घेतलात? आता तुम्ही जे वाक्य सांगितलं, राष्ट्रप्रथम आणि पक्ष नंतर आणि नंतर शेवटी स्वतः, तर राष्ट्रप्रथमच आहे, नंतर पक्षच आहे. पण ज्या पक्षाने मी जो स्वतः आहे तो संपवण्याचा जो घात केला, तर मला स्वतःला वाचण्याचा माझा नैतिक अधिकार मला आहे आणि त्यामुळं घात तर होताच, 100% घात. मला सन्मानाने सांगू शकत होते तुला उमेदवारी देऊ शकत नाही. 1 वर्षभर त्यांनी हा षडयंत्र मनामध्ये ठेवलं, मला किंचित जाणून दिलं नाही. काल किती वाजता सांगितलं तुम्हाला? 1:30 वाजता, 1:30 वाजून पण 5-10 मिनटं झालते. 1:30 वाजता मला सांगितलं. मी आदरणीय चंद्रकांत दादांना फोन केला की दादा 2-3 दिवस झाले चालले, आता 1:30 वाजलेत, तुम्ही 1 वाजता सांगणार होते, अजूनही नाही. मी देवेंद्रजींना फोन करतो म्हणले, तुला 5 मिनटात फोन करतो. परत काय त्यांचा 10 मिनटं फोन आलाच नाही. मी परत कॉल केला, म्हणलं तर आता काय झालं नाही. म्हणले देवेंद्रनी सांगितले की तुला AB फॉर्म द्यायचा नाही आहे. मी धन्यवाद म्हणून फोन ठेवून दिला. पण तुमची पहिली प्रतिक्रिया काय होती हे ऐकल्यानंतर? तुम्हाला काय वाटलं? मला खरं तर मी एकदम असा एखादा व्यक्ती एखाद्या मोठ्या कड्याच्या बाजूला असतो अशी माझी झाली की आता मी या कड्यामध्ये पडतोय काय. एवढं सर्व वादळ आपल्या मागं लागलं आहे आणि एवढं मोठा घात, त्याला अनेक नावं देऊ शकतो. घात, केसाने गळा कापणे, षडयंत्र, या शब्दांचं महत्त्व मला आता कळायला लागलं आहे की खरंच या शब्दाचं डीपपणा काय आहे. आणि हे राजकारण आहे, ऐका, याच्यामध्ये हा राजकारण आहे, पॅशन आहे, याच्यामध्ये खेळ आहे. आपण तो प्रतिष्ठा किंवा एक समाजाला काम करणे म्हणून आपण करतो, पण हे खिलाडवृत्तीने घेतलं पाहिजे. हा त्यांनी डाव टाकला, पण आता मी काय करायचं? माझा एक स्वभाव असा आहे की जे झालं ते झालं, आता काय करायचं. पण माझ्यापुढं खरंच तेव्हा काहीच नव्हतं. माझ्यापुढं फक्त दरीत पडतोय मला असं जाणवत होतं. पण जे काही मी कर्म केले असतील, माझ्या आईवडिलांनी पुण्याई असेल, या भागामध्ये या जनतेचं माझ्यावरती जे काही प्रेम असेल, तेव्हा देव तुमच्या पाठीशी उभा राहतो. आणि मला असं वाटतं की मी त्या विचारामध्ये असतानाच मला फोन वाजला आणि मी तो फोन घेतला आणि समोरनं अजितदादा पवार यांचा आवाज ऐकला. तेव्हा मला असं क्षणात मला असं वाटलं की आता काय, नाही का. मी तोपर्यंत विचार पण नव्हता केला. मग अजितदादांनी विचारलं, तुझं तिकीट कट झालं, मला कळलं आहे. म्हणलं हो दादा, मला पण आत्ताच कळलं आहे. मग तुझा काय निर्णय आहे?
मला तर सुधरत नव्हतं काय करायचं. पण मी विचार केला की हे मला फसवलं आहे. हे मला जर त्यांनी नीतीने सांगितलं असतं, सन्मानाने सांगितलं असतं, अमोल ये बस, असं असं झालं आहे, किंवा माझं तिकीट कट करण्याचं कारण एका वाक्यात जरी मला सांगितलं असतं तरी मी हा निर्णय कदाचित घेतला पण नसता. पण चर्चा अशा आहेत की विधानसभेला तुम्ही पाटलांच्या विरोधामध्ये जे काम केलं त्यामुळे तुमचा पत्ता कट मी झाला. विरोधात काय काम केलं? मी पक्षाकडे इच्छुक होतो, याला विरोधात काम करणं होतं. अनेक लोक विरोध होते, पण बिमाले होते. त्याच वेळेस तुम्ही इतर पक्षांमध्ये पण चाचपणी करत होतात, मग कदाचित त्याचा राग असू शकेल. हो का? चाचपणी करत होतो नव्हतो तो पार्टच राहत नाही आहे. कारण याच्यामध्ये कुठलाही कार्यकर्ता तेव्हा पण मला असं संपवण्याचा प्रयत्न केला होता. मी फक्त इच्छुक असताना माझ्यासमोर हे सर्व गोष्टी त्यांनी लावल्या होत्या. तेव्हा प्रत्येक माणसाला अधिकार आहे. या देशातले राज्यातले अनेक उदाहरणं तुम्ही बघितले. जेव्हा आपण संपतो तेव्हा संपण्यापेक्षा आपण या राजकारणामध्ये जिवंत राहावं लागतं. तेव्हा काहीतरी निर्णय तुम्हाला घ्यावे लागतात. आणि तुमची जर माहिती आहे की आपली काहीच चूक नाही, आपल्यावरती अन्याय होते, सर्वच तुमचे नेते तुमच्या बाबतीत निर्णय योग्य घेतील असेल, तुम्हाला तर माहिती आहे की बाबा आपल्यावरती अन्याय होते, तेव्हा आपण तर स्वतः वाचलं पाहिजे. खरं तर या सगळ्यामध्ये काम करणारा स्वतः जो कार्यकर्ता असतो त्याला त्रास होतोच, त्याच्यासोबतचे कार्यकर्ते पण एका वेगळ्या सगळ्या ह्याच्यामध्ये असतात. पण तुमच्या कुटुंबाला काय काय त्रास झाला, म्हणजे विधानसभेच्या वेळेस पण जे घडलं ते थोडं मोकळेपणानं बोला ना, नेमकं काय झालं बघा, होतं? कुटुंबाला काही माझा त्रास नाही आला. कुटुंबाला त्रास होण्याएवढा मी काय हलका नाही आहे. मी खूप सक्षम आहे. कुटुंबाला माझ्या काहीच त्रास नाही झाला आणि आजही कुटुंब माझ्यासोबत आहे. फक्त भावना असतात, त्यांना वाटतं अरे याचं काय होतं आहे, याच्या मागं सर्व याला अडचण तर नाही आली पाहिजे. आणि तेव्हा एवढे मोठे नेते घरी आले, चंद्रकांत दादा घरी आले, देवेंद्रजीचे फोन आले. चंद्रकांत तुम्हाला पेढा भरवला होता आणि सांगितलं होतं शेवट गोड तर सगळं गोड, मग हे गोड तुमच्यासोबत का झालं नाही? चंद्रकांत दादांनी ते गोड बोलले पण तिखट केलं. हे आता अख्ख्या जनतेने पाहिलं, या महाराष्ट्रातल्या, या पुणे शहरातल्या, की कोण किती सत्य आहे आणि सत्य जिंकणार आहे. माझा सत्यावरती विश्वास आहे, माझा देवावरती विश्वास आहे. आणि जे लोकांनी हे चेहरा वापरतात, चेहरा दाखवतात, त्यांचा आतला चेहरा काय आहे तो आता सर्व जनतेपुढं आला आहे. आणि मला यातनं नेता विरुद्ध कार्यकर्ता ही लढाई माझी भारतीय जनता पक्षाशी पण नाही आहे, पक्षातल्या वरिष्ठ नेत्यांशी पण नाही. हे स्थानिक जे नेते आहेत आमचे पुणे शहरातले, त्यांना कदाचित मी नकोसा असेल, त्यांना कदाचित असं वाटत असेल की अरे हा आता नगरसेवक झाला तर याला महापौर, याला हा पुढच्या क्लेमला जाईल, यांना जो शब्द दिला आहे तर याला उद्या विधानसभेला याचा क्लेम होईल, हा भाजपचा चेहरा होईल. अरे प्रत्येकाला अधिकार आहे ना, तुम्ही तुमच्या पद्धतीने तुम्ही पण जे काही बार्गेनिंग केली. पण लोकसभेला तुम्ही खूप काम केलं होतं. लोकसभेला मी जवळपास 5 ते 6 हजार, मी तुम्हाला फोटो सगळे दाखवू शकतो की 5 ते 6 हजार मी जाऊन त्या ठिकाणी उमेदवाराचा त्या ठिकाणी प्रचार केला होता. 5 ते 6 हजार कुटुंबामध्ये जाऊन. मुरली अण्णांशी बोलणं झालं का यावर काही? ते यावर स्थानिक नाही, नेते आहेत. यावरती या विषयानंतर नाही बोलणं झालं काहीच. पण त्याआधी मला काही- कोणाचा सन्मान फोन पण नाही आला. अरे बाबा तू एवढी तर आपली काहीतरी लायकी आहे की बाबा हे लोक मला बसवून तू काय केलं पाहिजे, तुला बाबा उमेदवारी देता येत नाही, चंद्रकांत दादा नाराज आहेत किंवा जे काय असेल ते तुम्ही सन्मानाने तरी सांगू शकत होता. तुम्ही या पद्धतीने, आणि माझ्यासारख्या अनेक कार्यकर्त्यांवरती या राज्यामध्ये शहराध्यक्षांचा फोन मला कोणाचाच फोन नाही आला. अनेकदा राजकारणामध्ये या गोष्टी होत असतात. आयत्या वेळी तुम्ही जी तुमच्यावरती वेळ आली आणि आता तुम्ही राष्ट्रवादीकडनं ह्या सगळ्या मैदानामध्ये उतरलाय, तुमचा प्रभाग जो आहे तो सगळ्यात मोठा आहे, 1.5 लाख मतदार आहे तिथं. पोचायचं कसं? नवीन चिन्ह घेऊन तुम्हाला ऑलरेडी पोचायचं आहे. पोचलेलो आहे. मग 10 वर्ष मी काय करत होतो? घराघरात नाही, मी मनामनामध्ये पोचलेलो आहे. आणि ते दिसन निवडणुकीत 16 तारखेला. लोकांच्या प्रतिक्रिया काय आल्यात या निर्णयानंतर? लोकांच्या प्रतिक्रिया, मला तर प्रश्न पडला की या प्रतिक्रियांना उत्तर मला देऊ शकत नाही मी. प्रत्येकाला काय थँक्यू, नमस्कार म्हणून व्हॉट्सअपला मेसेज, कॉल अजूनही चालू आहेत. लोक भेटतात, ते चांगली लोक घरातनं फोन करतात. ते मलाच माहीत नाही की मी यांची ही कामं केलेली आहेत. आणि यावेळेस ठरवलं आहे आम्ही खाली कार्यकर्ता बघून मतदान करणार आहे. तुम्ही भाजपचे नरेंद्र मोदींना मानता सर्वजण, त्या नेतृत्व आमचे राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवार हे माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांचं नेतृत्व मान्य करून या राज्याच्या सरकारमध्ये आम्ही आलेलो आहेत. आणि आज त्यांची जी भूमिका आहे ती माझीच भूमिका आहे. त्यामुळे मी काय बाहेरचा नाही आहे, मी काय वेगळा नाही आहे, मी त्याच विचाराचा आहे. या सगळ्या मध्ये जेव्हा या गोष्टी घडल्या त्यावेळेस आपण जे म्हणतो ना की हातातून सगळं निसटलं असं तुमच्या बाबतीमध्ये झालं होतं, आणि ते निसटल्यावरती आता एक पुन्हा तुम्ही उभे राहताय. तर तुमच्यासारखे जे कार्यकर्ते आहेत किंवा जे सगळं काही पक्षासाठीच म्हणून काम करत असतात त्यांना काय सांगाल? बघा, माझ्यासारखी संधी सगळ्यांनाच मिळते अशी नाही का. असे अनेक जण पण असेल की ज्यांना अजितदादा पवारांचा हात आशीर्वाद मिळाला नाही आयत्या वेळी. काही लोकांची धाडस होत नाही, त्याची अनेक कारणं असतात. काहींना दबाव टाकला जातो,
काय काहींना उद्याचं खोटं आश्वासन जे मला दिलं, आता मोठे मोठे नेते पण खोटं आश्वासन द्यायला लागलेत, हे तर स्पष्ट झालेलं आहे. त्यांच्याकडे जे पावन प्रतिमा पाहून जे जुने नेते होते आमचे माननीय बापट साहेब, आज खरं मला काल खूप आठवण आली त्यांची, की बापट साहेबांनी या पुणे शहरामध्ये भाजपसाठी काय केलं, अख्खं आयुष्य त्यांनी या पक्षासाठी वेचलं. आणि आज ते गेल्यानंतर या भारतीय जनता पक्षाचे जे काही ज्यांच्या हातात ते भारतीय जनता पक्षाचं नेतृत्व वरिष्ठांनी दिलं आहे, ते कितपत योग्य आहे ते या निवडणुकीत कळणार आहे. तुम्ही गिरीश बापटांचा उल्लेख केला. खरंच त्यांचं राजकारण वेगळंच आपल्याला म्हणावं लागेल, एक सर्वसमावेशक होतं. पण मग तुम्ही जेव्हा इथं काम करत होतात त्यावेळेस काय काय गोष्टी जाणवत होत्या? आता तुम्ही मोकळेपणानं जर सगळे बोलतात तर काय नेमकं चुकत होतं? नाही, चुकण्याचा काय विषय नाही. मी काय एवढा मोठा नेता नाही की मी या सर्वांच्या चुका दाखवू शकतो. मी फक्त माझ्या बाबतीत बाबा जे झालं कार्यकर्ता म्हणून काहीच नाही, मला तर चुकत होतं, मला वाटलंच नाही. मला घातच करायचा, त्यामुळे मला सगळं चांगलंच दाखवत होते, काहीच अडचण नाही. पण अशा प्रकारे वाटते ही अपेक्षा मला तर नव्हती. खूप मोठा मी राजकीय जीवनातला आयुष्यातला माझ्यासाठी धडा नाही तर अनेक कार्यकर्त्यांसाठी हा एक धडा आहे. आणि मला एक नेरेटिव्ह सेट करायचे की बाबा इथून पुढच्या काळामध्ये कुठल्याही नेते, कुठलाही या राज्यातले नेता, कुठल्याही पक्षाचा असू दे, कार्यकर्त्याला असं खोटं आश्वासन दाखवून जर त्याचा केसांनी गळा कापायचा असेल तर त्या कार्यकर्त्यांनी कसं उभं राहायचं आणि कसं लढावं जिद्दीने, यासाठी मी निश्चितपणे एक एक्झाम्पल या माध्यमातून देणार आहे. जेव्हा निवडणूक लढवायची असा निर्णय आपण घेतो आणि आपला पक्ष फिक्स असतो तेव्हा आपण खूप तयारी करतो, लोकांपर्यंत पोचायचं असतो, वेगवेगळे कार्यक्रम घेतो, त्या पक्षाच्या माध्यमातून घेतो. ते स्वतःचं नाव पोचवण्यासाठी नाही तर पक्षाचं नाव पुढं जे पोचावं लोकांपर्यंत, पक्षाचं चिन्ह पोचावं यासाठी करत असतो. ती सगळी तयारी तुम्ही निश्चित केलेली असेल भाजपच्या वतीनं, म्हणजे तुम्हाला इतकी खात्री होती, तुम्हाला शब्द दिलेला होता, तर ती सगळी तयारी तुम्ही केलेली असेल ना? मी तर कायम तयारीच असतो, पण निवडणुकीच्या दृष्टीने जी तयारी करायला लागते, जसं एखाद्याचं घरामध्ये शुभकार्य असतं, घरामध्ये पूजा असते, तेव्हा आपण ते साहित्य आणतो, तो एक आनंद वेगळा असतो. घरामध्ये लग्न असतं तेव्हा नवीन कपडे घेतो. तसंच एखाद्या कार्यकर्त्याचं असतं की बाबा निवडणूक आली की बाबा काहीतरी झेंडे घ्यायचे, गमछे घ्यायचे, कॅलेंडर छापायचे. मग कॅलेंडर पण तयार आहे. हे कॅलेंडर तुम्ही पाहू शकता इथं बघा. या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी आहेत, मोदीजी आहेत, सर्व शहराचे सर्व नेते, चंद्रकांत तर आहेच ना, त्यांचं काय ते आमचे आमदार आहेत, नामदार आहेत, आमचे खासदार आहेत, यांना पोचवतो ना मी. याच्यामध्ये मी कॅलेंडरवर आहेत, पण मग चंद्रकांत पाटलांचा राग का होता किंवा राग आहे असं म्हणायचं का मला तुमच्यावर? कुठं राग होता चंद्रकांत पाटील? नाही, चंद्रकांत पाटलांचा तुमच्यावरती राग होता का? तेच तर काल स्पष्ट झालं. त्यांनी राग नाही, त्यांना राग तर होतं, पण त्यांनी तो घात केला, त्याचं दुःख आहे. आता हे कॅलेंडर मी सगळे छापलेत, वाटून पण झालेत. लोकांचे फोन यायला लागलेत, आम्हाला भैया तुमचे कॅलेंडर आम्ही आहे ना ठेवून दिलेत बाजूला, तुम्ही आम्हाला निवडून आल्यावरती परत नवीन कॅलेंडर छापून द्या. म्हणलं देतो बाबा, आता काय करणार आहे. म्हणले तुमचे कॅलेंडरमधले जे लोकांनी तुमच्यासोबत केलं, मी ती त्यांची प्रतिक्रिया होती. आम्हाला दुसरे कॅलेंडर आहे, आता तुम्ही विजयी झाल्यावरती. तुम्ही खरंच एक्झाम्पल आहात ह्याचं, म्हणजे देणार आहात नाही तर हे एक्झाम्पल ठरलेलं आहात की कसं उभं राहायचं. कारण की तुमचा जो काही पक्ष आहे तो खूप मोठा पक्ष असा सगळा मानला जातो. ज्या पद्धतीनं इन्कमिंग तुमच्या पक्षामध्ये झालं, म्हणजे मी भाजप असं त्या अर्थानं म्हणते, तुमचा पक्ष सगळ्यांना संधी दिली, बाहेरून येणाऱ्याला मान सन्मान दिला. तुम्ही जर सोशल मीडियावरती बघत असाल ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये वेळात काढून, तर काही हे खूप मीम्स फिरले होते की भाजपच्या कार्यकर्त्यांनी आता सतरंजा उचलायच्या का खुर्च्या उचलायच्या. त्यावेळेस नेमकी काय आता परिस्थिती आहे? बघा, रोष तर आहेच, 100% आहे. अनेक सिटिंग नगरसेवकांची उमेदवारी रद्द केली, पण ती सन्मानाने नाही केली. एखाद्या व्यक्तीला तुम्ही काय करायचं ते करा, पण त्याचा सन्मान राखा. विषय त्या उमेदवारीचा नसतो, मिळालेली वागणुकीचा असतो. माझ्या बाबतीत ते झालं आहे. एखाद्या कार्यकर्त्याला तुम्ही ठीक आहे नाही संधी देऊ शकत सर्वांना, नाही तुम्ही सगळ्यांना एका वेळी तिकीट देऊ शकत, पण त्यांना तुम्ही सन्मान द्या ना, त्यांना व्यवस्थित बोलवा. एकाही नगरसेवकाला आजही काल त्यांची तिकीटं रद्द केलीत, परवा तिकीटं कट केलीत. एकाही भाजपच्या नगरसेवकाला कुठल्याही नेतृत्वाने बोलून 2 मिनटं बसून चहा पाजून त्याची चर्चा पण नाही केलेली. ही कुठली पद्धत आहे? याला संघटना म्हणू शकत नाही. जे भारतीय जनता पक्ष संघटन ही परिवार, या परिवारामध्ये अशा गोष्टी होत नाही. मग राहिले कुठं परिवार? मला वाटतं की नशीब असे अजितदादा पवारसारखी माणसं आहेत जी एखाद्याला वाचू शकतात माझ्यासारख्या कार्यकर्ता. आज अजितदादा पवार नसते तर माझ्यासोबत काय झालं असतं? त्यामुळे निश्चित मला असं वाटतं की संघटन, परिवार सगळं खोटं आहे. भारतीय जनता पक्ष, मी माझ्याबद्दल बोलतो आहे, मी काय माझ्यासारख्या अनेक कार्यकर्त्यांबद्दल बोलतो आहे.
मी मगाशी काल पण बोललो की कुठल्याही पक्षाने आकाश गाठावं, मोठी प्रगती करावी, पण जमिनीवर असणारा जो कार्यकर्ता तुमच्या प्रत्येक लढाईमध्ये तुमच्या सोबत आहे त्याला ठीक आहे तुम्ही न्याय देऊ शकत नाही, पण त्याच्यावरती अन्याय करू नका, त्याला सन्मान द्या, त्याचा अपमान करू नका. तुम्ही देवेंद्र फडणवीसांना फोन केलात किंवा हा निर्णय घेतल्यानंतर त्यांचा काही फोन आला? मला 2 दिवस मी त्यांना काल परवा मी कधी करत नाही, कारण फोन आणि वरिष्ठ नेते आहेत माझे, एवढे पण काही त्यांच्याशी असे मोठे संबंध नाही की मी त्यांना कॉल करायची हिंमत करू शकतो. जास्तीत जास्त आपण मेसेज करू शकतो. मी त्यांना एक मेसेज केला की साहेब माझ्यावरती लक्ष द्या तुम्ही, म्हणजे त्यांनी मला शब्द दिला होता म्हणून मी तेवढा मेसेज करायचा माझा अधिकार होता, पण त्याला रिप्लाय पण नाही आला आणि त्याबद्दल माझं काही त्यांच्या बाबतीत तक्रार नाही आहे. ठीक आहे, त्यांच्या काही गोष्टी असतील मला माहीत नाही, त्यांनी पण मला अपेक्षित होतं की कदाचित त्यांनी मला या सर्व संकटातून सावरावं. ही माझी एक कार्यकर्ता म्हणून ज्या चेहऱ्याकडे बघून मी या पक्षामध्ये 10 वर्ष मोदीजी आणि दुसरे देवेंद्रजी, गेले 14 आणि 11 वर्ष मी तो चेहरा म्हणजे अजूनही माझ्या मनातनं जात नाही. अजूनही ते 2 चेहरे जर तुमच्या रक्तामध्ये भिनलेत गेल्या 11 वर्षामध्ये, आणि एवढ्या कार्यकर्त्याला तुम्ही साधा रिप्लाय पण देऊ शकत नाही, सांगू शकत नाही, ते वाईट वाटतं. माझी तक्रार नाही, पण माझं मन व्यथित होतं की मी असं काय केलं आहे. मग मी आत्मपरीक्षण करतो तर मी असं काय केलं तर त्यांनी मला सांगावं तरी बाबा मी असं काय केलं आहे, आणि मी त्यांना तो विचारू शकत नाही की बाबा एवढं मोठं मी नाही आहे, मी एक लहान कार्यकर्ता आहे. आता पुढची वाटचाल कशी असेल? पुढची वाटचाल माझी निश्चितपणे चांगली असणार आहे. माझ्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आहे. या राज्याचे उपमुख्यमंत्री, नामदार, ज्यांना आपण कामाचा माणूस म्हणतो, काम करणारे नेतृत्व म्हणतो, माननीय अजितदादा पवार यांनी माझ्या डोक्यावरती हात ठेवलेला आहे. आणि आज राष्ट्रवादी पक्षाचे सर्व पदाधिकारी, सर्व कार्यकर्ते माझ्यासोबत आहे. त्यासोबत भारतीय जनता पक्षाचे अनेक कार्यकर्ते आता राजीनामा देतात त्यांनी माझ्यासोबत येत आहे. या भागातल्या अनेक भाजपला मानणारे लोक भाजपला मानतात ते, पण या ठिकाणी या निवडणुकीत ते म्हणतात की ही नेत्याविरुद्ध कार्यकर्त्याची लढाई आहे, इथं दुसरं कुठलाही विषय नाही आणि ती तशीच होणार आहे. नेता विरुद्ध कार्यकर्ता अशी ही सगळी लढाई आहे. एका जमिनीवरती काम करणाऱ्या कार्यकर्त्याच्या भावना आपण समजून घेतलेल्या आहेत. कशा पद्धतीनं मराठीमध्ये एक म्हण आहे, गरज सरो वैद्य मरो, तर तसंच काहीसं अमोल वैद्य मरून दिला नाही, वैद्य मरणार नाहीये. हे वाक्याला मी सांगतो इंटरव्ह्यूमध्ये, गरज सरो वैद्य मारण्याचा प्रयत्न केला आहे, पण हाच वैद्य आता तुम्हाला कसा नीट करतो बघा म्हणून. ज्या स्थानिक नेतृत्वांनी माझ्यावरती अन्याय केला, हा वैद्य त्यांना बरोबर नीट करणार आहे. खरं तर हा वैद्य म्हणण्यापेक्षा हा लाल मातीतला पैलवान म्हणावा लागेल. पैलवान जो असतो तो नेहमी आपल्याकडे एक डाव राखून ठेवत असतो. कदाचित बालवडकरांनी पण त्यांचा एक डाव राखून ठेवलेला असेल असं आपण तो डाव मला देवाने दिला. मी माझ्या डोक्यात एवढा विश्वास होता की डाव पण डोक्यात नव्हता, काय नव्हतं, देवाने दिलेला आशीर्वाद आहे मला. या राज्याच्या देवाभाऊनी मला डोक्यावरती हात ठेवण्याची म्हणजे त्यांचे मी नेते मान्य करतो, पण कदाचित मला देवाने मला त्या ठिकाणी आशीर्वाद दिलेला आहे. तर या सगळ्या निवडणुकीमध्ये काय काय घडलं महाराष्ट्रामध्ये, काल AB फॉर्म किंवा याद्या जाहीर झाल्यानंतर काय काय घडलं, कार्यकर्त्यांना किती धक्के बसलेत हे सगळ्यांनी पाहिलं. आज त्यातल्या एका कार्यकर्त्यांनी आपलं मन जे आहे व्यक्त केलेलं आहे. खरं तर कार्यकर्ता अजूनही ते म्हणत आहेत की मला तिकीट हवं होतं असं नाही, तुम्ही नसतं दिलं तरी चाललं असतं, पण सन्मानाची वागणूक मिळायला हवी होती. आणि ही प्रत्येकाची भावना असते की आमचा अपमान करू नका, आम्हाला सन्मान द्या. पण तो सन्मान जो आहे तो कार्यकर्त्याला या ठिकाणी मिळालेला नाही. अनेक ठिकाणी असं झालेलं आहे. त्याचं जनता जी आहे, मतदार जे आहेत ते हे सगळं पाहतायत आणि निश्चितच जनता या बाबतीत योग्य निर्णय घेईल. अशाच पद्धतीनं किरणमध्ये आपण वेगवेगळ्या राजकीय नेत्यांशी, कार्यकर्त्यांशी बोलत राहूयात आणि नेमकं स्थानिक पातळीवरचं राजकारण कसं चाललंय हे समजून घेऊयात.